नमस्कार आणि गंगा एज्युकेशनमध्ये आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला विधी क्षेत्रातील महत्त्वाचे विषय, कायद्यांशी संबंधित स्पर्धा परीक्षांची तयारी, महत्त्वपूर्ण कायदेशीर तथ्य आणि विधीचा इतिहास याविषयी सुस्पष्ट आणि शिस्तबद्ध मार्गदर्शन मिळेल. क्रिमिनॉलॉजीच्या या लेक्चर सिरीजमध्ये आज आपण डिस्कस करणार आहोत नोशन ऑफ प्रिव्हिलेज्ड क्लास डेव्हियन्स. वेलकम टू गंगा एज्युकेशन, युअर लर्निंग पार्टनर फॉर लॉ स्टुडंट्स. आज आपण LLM आणि UGC नेटच्या अभ्यासक्रमातील एका अत्यंत महत्त्वाचा आणि तितक्याच रंजक विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत. तो विषय म्हणजे प्रिव्हिलेज्ड क्लास डेव्हियन्स, अर्थात विशेषाधिकार प्राप्त वर्गाचे विचलन. आजचे हे सखोल विश्लेषण तुमच्या सगळ्या संकल्पना अगदी क्लिअर करेल याची मला खात्री आहे. चला तर मग लगेच सुरुवात करूया. आजच्या या लेक्चरमध्ये आपण 5 मुख्य गोष्टी कव्हर करणार आहोत: संकल्पना आणि व्याख्या, मुख्य वैशिष्ट्य, व्यावसायिक विचलनाचे प्रकार, भारतीय कायदेशीर संदर्भ आणि शेवटी एक जलद परीक्षा उजळणी. सर्वांनी आपली वही आणि पेन तयार ठेवा, कारण आपण अतिशय स्ट्रक्चर्ड पद्धतीने या विषयाच्या मुळाशी जाणार आहोत. तर सुरुवात करू या मूळ संकल्पनेपासून. हा संपूर्ण कन्सेप्ट समजून घेण्यासाठी आपण डॉक्टर NV परांजपे आणि अहमद सिद्दीकी यांसारख्या विख्यात विद्वानांचा अभ्यासाचा आधार घेणार आहोत. क्रिमिनॉलॉजीच्या अभ्यासामध्ये या विद्वानांचे योगदान खूप मोलाचे आहे आणि त्यांनी एलिट क्राईम म्हणजेच उच्चभ्रू लोकांच्या गुन्हेगारीवर अतिशय सविस्तर प्रकाश टाकला आहे. आता प्रिव्हिलेज क्लास डिव्हियन्स म्हणजे नेमकं काय? बऱ्याचदा समाजात असा एक गैरसमज असतो की गुन्हेगारी ही फक्त गरिबी किंवा अशिक्षणाशी जोडलेली असते, पण तसं अजिबात नाहीये. समाजातले उच्चभ्रू, श्रीमंत आणि सुशिक्षित लोक, जसे की राजकारणी, मोठे व्यापारी आणि प्रतिष्ठित व्यावसायिक, जेव्हा स्वतःच्या अधिकारांचा आणि सत्तेचा गैरवापर करून अनैतिक किंवा बेकायदेशीर कृत्य करतात, तेव्हा त्याला आपण प्रिव्हिलेज क्लास डिव्हियन्स म्हणतो. पैशाच्या आणि सत्तेच्या जोरावर हे लोक बऱ्याचदा कायद्याच्या कचाट्यातून अगदी सहज वाचतात. लॉ कमिशन ऑफ इंडियाच्या 47व्या रिपोर्टचा संदर्भ इथे खूप महत्त्वाचा ठरतो. या रिपोर्टमध्ये या विशिष्ट प्रकारच्या गुन्हेगारांविरुद्ध अत्यंत कठोर पावले उचलण्याची गरज व्यक्त केली गेली आहे. कमिशनच्या मते या गुन्ह्यांमधील खटल्यांची प्रक्रिया एवढी किचकट असते की बऱ्याचदा या लोकांना त्याचा फायदा मिळतो आणि ते पुराव्याअभावी निर्दोष सुटतात. त्यामुळे या गुन्ह्यांचे मूळ स्वरूप आणि त्याची वैशिष्ट्ये समजून घेणे अतिशय गरजेचे आहे. LLB आणि UGC नेटची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी हे शब्द अगदी हायलाईट करून ठेवा. हे सगळे समानार्थी शब्द आहेत जे कायदेशीर साहित्यात वारंवार वापरले जातात. परीक्षेमध्ये व्हाईट कॉलर क्राईम, क्राईम्स ऑफ द पॉवरफुल, सोशिओ इकॉनॉमिक ऑफेन्सेस किंवा एलिट डेव्हियन्स यांपैकी कोणताही शब्द आला तरी त्याचा मूळ अर्थ एकच आहे, हे कायम लक्षात असू द्या. आता वळूया LLM 211च्या मुख्य गाभ्याकडे. आधुनिक समाज जसजसा गुंतागुंतीचा होत गेला तसतसा या विचलनाने म्हणजेच डेव्हियन्सने समाजातील अत्यंत प्रतिष्ठित व्यवसायांमध्येही शिरकाव केला आहे. आपण आता अशा 5 प्रमुख क्षेत्रांबद्दल बोलणार आहोत जिथे हे गैरप्रकार सर्वात जास्त पाहायला मिळतात. पण इथे एक प्रश्न साहजिकच उभा राहतो. हे जे क्राईम्स ऑफ द पॉवरफुल आहेत ते दैनंदिन व्यावसायिक जीवनात प्रत्यक्षात कसे दिसतात? ते कोणत्या स्वरूपात आपल्या आजूबाजूला घडत असतात? चला तर मग एकेका क्षेत्रातील उदाहरणांसह हे आपण बारकाईने समजून घेऊया. मेडिकल आणि इंजिनिअरिंग या 2 क्षेत्रांमधली परिस्थिती बघा. मेडिकल क्षेत्रात खोटे सर्टिफिकेट देणे, बेकायदेशीर गर्भपात करणे किंवा सॅम्पल ड्रग्ज विकणे हे प्रकार सर्रास घडतात. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी इंडियन मेडिकल काउन्सिल ॲक्ट 1956 अस्तित्वात आहे. दुसरीकडे इंजिनिअरिंग क्षेत्रात निकृष्ट दर्जाचे मटेरियल वापरणे किंवा बोगस रेकॉर्ड्स ठेवणे हे प्रकार चालतात. आता यात विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की हे दोन्ही व्यवसाय थेट जनतेच्या सुरक्षेशी आणि आरोग्याशी खेळतात. ही खरोखरच अत्यंत गंभीर बाब आहे. पण सर्वात मोठी विडंबना कुठे आहे माहितीये? ती आहे कायदे क्षेत्रात, म्हणजेच लीगल प्रोफेशनमध्ये. जे कायद्याचे रक्षक आहेत तेच कधीकधी खोटे पुरावे तयार करतात, व्यावसायिक साक्षीदार उभे करतात किंवा गुन्हेगारी टोळ्यांना कायदेशीर संरक्षण देतात. आपल्याकडे ॲडव्होकेट्स ॲक्ट आणि कंटेम्प्ट ऑफ कोर्ट ॲक्ट आहेत, पण दुर्दैवाने बऱ्याचदा हे कायदे फक्त शोभेच्या वस्तू म्हणजेच ऑर्नामेंटल डॉक्युमेंट्स बनून राहतात. ही आपल्या व्यवस्थेची एक मोठी शोकांतिका आहे. आणि शैक्षणिक संस्थाही यातून काही मागे राहिलेल्या नाहीयेत. आजकाल बऱ्याच खासगी शिक्षण संस्था खोट्या माहितीच्या आधारे सरकारकडून मोठ्या प्रमाणावर ग्रांट्स म्हणजेच अनुदान मिळवतात. शिक्षकांना प्रत्यक्ष कमी पगार द्यायचा आणि त्यांच्याकडून जास्त पगाराच्या पावत्यांवर सह्या घ्यायच्या हे प्रकार तर खूप कॉमन आहेत. याशिवाय बोगस विद्यार्थ्यांची नोंदणी करून बेकायदेशीर डोनेशन किंवा कॅपिटेशन फी उकळली जाते. सरकारी ट्रेजरी पेमेंट स्कीम्स असूनही हा भ्रष्टाचार अगदी राजरोसपणे सुरू असतो. या सगळ्या प्रकारांवर आपली भारतीय कायदे व्यवस्था
कशी प्रतिक्रिया देते, हे सोशिओ इकॉनॉमिक ऑफेन्सेस कसे हाताळले जातात आणि बऱ्याचदा या प्रतिष्ठित गुन्हेगारांना कशी कायदेशीर पळवाट मिळते किंवा त्यांना अगदी सौम्य शिक्षा कशी दिली जाते, हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. 854.5 कोटी हा आकडा काही साधासुधा नाहीये. हा आकडा भारतातील एका बेकायदेशीर लाचखोरीच्या म्हणजेच इल्लीगल ग्रॅटिफिकेशन प्रकरणांशी संबंधित आहे. ह्या एका आकड्यावरून तुम्हाला अधिकृत आणि सरकारी पातळीवर होणाऱ्या गैरप्रकारांच्या आर्थिक व्याप्तीचा अंदाज येऊ शकतो. ही पैशांची उड्डाणे सामान्य माणसाच्या विचारशक्तीच्याही पलीकडची असतात. या संदर्भात आर.के. गर्ग विरुद्ध युनियन ऑफ इंडिया 1981 हा एक लँडमार्क खटला मांडला जातो. सरकारने स्पेशल बिअरर बॉन्ड्स ॲक्ट 1981 आणला होता. सुप्रीम कोर्टाने या कायद्याची वैधता मान्य करताना अतिशय स्पष्टपणे सांगितले की या कायद्याचा मुख्य उद्देश भविष्यात टॅक्स चोरीला प्रोत्साहन देणे हा नसून देशभरात लपवलेला काळा पैसा बाहेर काढणे हा आहे, जेणेकरून सरकारचे होणारे महसुली नुकसान टाळता येईल. त्यानंतर 2016 मध्ये आलेली इन्कम डिक्लेरेशन स्कीम म्हणजेच IDS तुम्हा सर्वांना ज्ञात असेलच. या योजनेअंतर्गत ज्या लोकांकडे अघोषित संपत्ती होती ते लोक एकूण रकमेवर 45% टॅक्स भरून आपला काळा पैसा पांढरा करू शकत होते. आणि यातली मेख अशी होती की त्यांना कोणत्याही कायदेशीर चौकशीला किंवा खटल्याला सामोरे जावे लागणार नव्हते. एलिट क्लासला अशी संधी मिळणे हा या व्यवस्थेचाच एक अतिशय सोयीस्कर भाग आहे. UGC नेट आणि LLMच्या विद्यार्थ्यांसाठी हा अतिशय हाय यील्ड पॉइंट आहे. हे कायदे आणि त्यांचे उद्देश तुम्हाला तोंडपाठ असायलाच हवेत. जसे की जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार रोखण्यासाठी एसेन्शियल कमोडिटीज ॲक्ट 1955, स्मगलिंग रोखण्यासाठी कोफेपोसा 1974, वस्तूंमधील भेसळ रोखण्यासाठी कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट 1986 आणि ड्रग्ज संदर्भातील गुन्ह्यांसाठी NDPS ॲक्ट 1985. हे मॅच द फॉलोइंगमध्ये नक्की विचारले जाते. चला तर मग रॅपिड फायर रिव्हिजनची वेळ आली आहे. आतापर्यंत आपण जे काही कव्हर केलंय त्यातले सर्वात महत्त्वाचे मुद्दे आपण एकाच जागी बघणार आहोत, जेणेकरून ही सर्व माहिती तुम्हाला परीक्षेसाठी कायम लक्षात राहील. तर हे आहेत आजचे आपले की टेकअवेज. उच्चभ्रू व्यक्ती सत्तेचा वापर करून करत असलेले गुन्हे म्हणजेच सोशिओ इकॉनॉमिक ऑफेन्सेस. आपण 5 मुख्य क्षेत्रे पाहिली: टॅक्स, मेडिकल, इंजिनिअरिंग, लीगल आणि एज्युकेशनल. डॉक्टर NV परांजपे आणि अहमद सिद्दीकी ही 2 प्रमुख नावे नक्की लक्षात ठेवा. लॉ कमिशनचा 47वा रिपोर्ट आणि R.के. गर्ग केस लॉ हे परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे कीवर्ड्स आहेत. या कीवर्ड्सवर प्रभुत्व मिळवणे हेच परीक्षेत उत्तम गुण मिळवण्याचे खरे रहस्य आहे. हे लेक्चर संपवण्यापूर्वी एक प्रश्न खरोखरच विचार करण्यासारखा आहे. जर आपली कायदेव्यवस्था या क्राइम्स ऑफ द पॉवरफुलला बऱ्याचदा एवढ्या सौम्यतेने हाताळत असेल, तर याचा अर्थ असा होतो का की सामाजिक विशेषाधिकार खऱ्या अर्थाने न्यायाची व्याख्याच बदलून टाकतात? हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि विचार करायला लावणारा प्रश्न आहे. यावर नक्की विचार करा. आपला आजचा टॉपिक आहे प्रिव्हिलेज्ड क्लास डिव्हियन्स, कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन्स अँड प्रोफेशनल एथिक्स. तर लेट्स डाईव्ह राईट इन. आज आपण काय काय कव्हर करणार आहोत हे पाहूया. LLB, LLM आणि UGC नेटची तयारी करणाऱ्या प्रत्येक ॲस्पिरंटसाठी हे लेक्चर डिझाईन केलं आहे. आपण बेसिक कॉन्सेप्ट समजून घेऊ, त्याचे टाईप्स पाहू, लीगल आणि मेडिकल प्रोफेशनमधील डेव्हियन्स डिटेलमध्ये डिस्कस करू आणि हो, शेवटी आपली फेवरेट क्विक एक्झाम रिव्हिजन समरी तर आहेच. तर सुरू करूया आपल्या पहिल्या सेक्शनपासून, कॉन्सेप्ट अँड डेफिनिशन. आता प्रिव्हिलेज म्हणजे नक्की काय? कानून आणि समाजाच्या दृष्टिकोनातून जेव्हा काही विशिष्ट वर्गांना त्यांच्या पोझिशन किंवा कामाने समाजमध्ये विशेष अधिकार आणि सुविधा मिळतात, त्याला आपण प्रिव्हिलेज म्हणतो. पण एक गोष्ट आहे, यासोबत काही रिस्पॉन्सिबिलिटीज सुद्धा येतात, बरोबर? एक प्रो टिप: परीक्षेमध्ये मार्क्स कसे वाढवायचे? तर परफेक्ट रेफरन्सेस देऊन. आजच्या आपल्या या कॉन्सेप्टचा मुख्य अकॅडमिक सोर्स आहे साधना उमाशंकर प्रसाद यांचा 2016 मध्ये पब्लिश झालेला रिसर्च पेपर. एक्झाममध्ये इंट्रोडक्शन लिहिताना या पेपर आणि ऑथरचा रेफरन्स दिल्यास उत्तराची क्वालिटी निश्चितच वाढेल. हे नोट करून ठेवा. आता एक्झॅक्टली ही डिव्हियन्स म्हणजे काय ते पाहू. प्रिव्हिलेज्ड क्लास डिव्हियन्स म्हणजेच डिफ्लेक्शन फ्रॉम द राईट पाथ. म्हणजेच जेव्हा सामाजिकदृष्ट्या प्रिव्हिलेज्ड लोक जसे की अधिकारी, वकील किंवा डॉक्टर्स त्यांच्या नैतिक जबाबदाऱ्या पार पाडण्यात अपयशी ठरतात आणि चुकीच्या मार्गाला लागतात, त्याला डिव्हियन्स म्हणतात. नेहमी लक्षात ठेवा, प्रिव्हिलेज डिमांड्स रिस्पॉन्सिबिलिटी. हे विसरून चालणार नाही.
इथे खूप कॉमन विद्यार्थ्यांची कन्फ्युजन दूर घेणं गरजेचं आहे. डेव्हियन्स आणि करप्शन हे एकच आहेत का? तर बिलकुल नाही. करप्शन हा डेव्हियन्सचा फक्त एक छोटा भाग आहे. डेव्हियन्स ही फार मोठी आणि व्यापक कन्सेप्ट आहे, ज्यामध्ये नैतिकतेचे प्रत्येक प्रकारचे उल्लंघन येऊन जाते. इट्स लाईक अ जायंट अम्ब्रेला ज्याखाली करप्शन येतो. आता थोडा डीपमध्ये जाऊया. विशेष प्रोफेशन्सकडे वळण्यापूर्वी जनरल डेव्हियन्स कसे होते ते समजून घेणे इक्वली इम्पॉर्टंट आहे. परीक्षेच्या दृष्टीने हे कॉमन फॉर्म्स नोट करा. ब्राइब्स घेणे, टॅक्स इव्हेजन, मिसयूज ऑफ पोझिशन आणि सर्वात महत्त्वाचा कीवर्ड जो उत्तरात दिसलाच पाहिजे तो म्हणजे मॅलफिझन्स. तसंच लॅक ऑफ पॉलिटिकल विलिंगनेस, ब्लॅक मार्केटिंग आणि होर्डिंग हे सुद्धा डिव्हियंट बिहेवियरचे कॉमन फॉर्म्स आहेत जे प्रिव्हिलेज्ड क्लासकडून घडतात. हा मॅलफिझन्स वर्ड एक्झामसाठी मार्क करून ठेवा. आता येतोय आपला सर्वात जास्त रेलेव्हंट टॉपिक, लीगल प्रोफेशन डिव्हियन्स. फ्युचर लॉयर्ससाठी हा भाग अतिशय महत्त्वाचा आहे, कारण हा थेट आपल्या फील्डबद्दल आहे. एक अतिशय पॉवरफुल विचार आहे, लॉयर इज द हाय प्रीस्ट ॲट द श्राईन ऑफ जस्टिस. कानून आणि न्यायव्यवस्था किती पवित्र आहे आणि वकील हे त्या न्याय मंदिराचे पुजारी आहेत. पण जेव्हा ह्याच नोबल प्रोफेशनमध्ये डिव्हियन्स येते तेव्हा विचार करा, संपूर्ण कानूनी व्यवस्थेची इमेज किती खराब होते. इट्स ट्रूली हार्टब्रेकिंग. लीगल प्रोफेशनसाठी काही गव्हर्निंग ॲक्ट्स आहेत ज्यांची माहिती असणं आवश्यक आहे. द लीगल प्रॅक्टिशनर्स ॲक्ट, द इंडियन बार काउन्सिल ॲक्ट आणि द ॲडव्होकेट्स ॲक्ट. UGC नेट आणि LLBच्या ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनसाठी हे 3 ॲक्ट्स पाठ असणं कंपल्सरी आहे. हे लॉज लीगली आणि एथिकली आचरणासाठी गायडन्स ॲक्ट करतात. आता प्रत्यक्षात हे लीगल डिव्हियन्स कसे होते ते पाहूया. फॉल्स एव्हिडन्स तयार करणे, कुक्ड विटनेसेस आणणे, कोर्ट स्टाफबरोबर मिळून डिलेटरी टॅक्टिक्स म्हणजेच जाणून बुजून तारीख पे तारीख देऊन केसला लांबवणे, तसेच टाउट्स म्हणजे दलालांची मदत घेणे ॲडव्हर्टाइजमेंटसाठी, रेप विक्टिम्सना क्रॉस एक्झामिनेशनमध्ये इररेलेव्हंट आणि इनडिसेंट प्रश्न विचारून त्रास देणे, हे सर्व शॉकिंग रियालिटीज आहेत आणि प्युअर प्रोफेशनल एथिक्सचा थरथर उल्लंघन आहे. पुढचा आहे मेडिकल प्रोफेशन, जिथे थेट मानवी जीवनाचा आणि मूलभूत कॉन्स्टिट्यूशनल ऑब्लिगेशनचा प्रश्न येतो. तिथे हे डिव्हियन्स किती भयानक असू शकते हे आपण आता पाहणार आहोत. शॉर्ट आन्सर क्वेश्चनसाठी हे 2 फॅक्ट्स अतिशय महत्त्वाचे आहेत. नोट डाऊन करा. इंडियन मेडिकल काउन्सिल ॲक्ट 1956 आणि इंडियन मेडिकल डिग्री ॲक्ट 1916. हे स्टॅच्युटरी ॲक्ट्स डॉक्टर्सच्या नैतिक आचरणाचे नियम ठरवतात. आपण डॉक्टर्सना देवाचं रूप म्हणतो, पण जेव्हा देवच डिव्हियंट्स बनतात तेव्हा काय होतं? फॉल्स मेडिकल सर्टिफिकेट्स देणे, इल्लीगल सेक्स डिटर्मिनेशन आणि गव्हर्नमेंट हॉस्पिटल्सची औषधं प्रायव्हेट क्लिनिक्समध्ये विकून पैसा कमावणे. हाताबाहेरची गोष्ट म्हणजे किडनी रॅकेट्स चालवणे आणि अनक्वालिफाईड डॉक्टर्सकडून ऑपरेशन्स करणे. हा लिटरली लोकांच्या विश्वासाचा सर्वस्वी घात आहे आणि एक अतिशय सिरियस डिव्हियन्स आहे. पे क्लोज अटेन्शन हिअर. एक अतिशय महत्त्वाचा पॉइंट. परमानंदा कटारा वर्सेस युनियन ऑफ इंडिया, AIR 1989 SC 2039. कोणतीही लॉ एक्झाम असो, ही लँडमार्क केस गॅरंटीड विचारली जाते. सो स्टार मार्क दिस. ह्या लँडमार्क केसमध्ये सुप्रीम कोर्टने आखरी निकाल दिला आहे की कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाचे आर्टिकल 21 म्हणजेच राईट टू लाईफ हा कोणत्याही प्रोसिजरल डिले किंवा लीगल फॉर्मॅलिटीजपेक्षा श्रेष्ठ आहे. डॉक्टर्सनी पोलीस प्रोसिजरची वाट न पाहता इंजर्ड व्यक्तीचे प्राण वाचवण्यास प्रथम प्राधान्य दिले पाहिजे. हे कॉन्स्टिट्यूशनल ऑब्लिगेशन्सचे टेक्निकल रूल्सवरील श्रेष्ठत्व स्पष्ट करते. पुढचे 2 प्रिव्हिलेज क्लासेस आहेत, शिक्षक आणि पत्रकार. एज्युकेशन आणि प्रेस हे आपल्या समाजाचे सर्वात महत्त्वाचे पिलर्स आहेत. त्यांच्यातले डिव्हियन्स पाहूया. शिक्षण क्षेत्रातील डिव्हियन्समध्ये ह्यूज डोनेशन्स गोळा करणे, इंटरनल मार्क्सच्या बदल्यात स्टुडंट्सचे शोषण किंवा फेव्हरेटिझम करणे यांचा समावेश होतो. तसेच ड्युबियस स्टँडर्ड्सच्या टेक्स्टबुक्स प्रिस्क्राईब करणे. विशेषतः एक रिजनल पॉइंट नोट करा. महाराष्ट्र कोचिंग क्लासेस ऑर्डिनन्स 2000 नुसार पर्मनंट अपॉइंटेड टीचर्सना प्रायव्हेट कोचिंग घेण्यास बंदी आहे, तर ही अकॅडमिक करप्शन चालूच असते. हे लिटरली समाजाचा पाया कमजोर करते. पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे.
आर्टिकल 19(1)A नुसार मिळालेल्या फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशनचा दुरुपयोग करून सेन्सिटिव्ह न्यूज लपवण्यासाठी ब्राइब्स मागणे किंवा इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझमच्या नावाखाली दुसऱ्यांच्या प्रायव्हेट लाईफमध्ये अनएथिकल इंटरफिअरन्स करणे हे प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाच्या एथिक्सचे क्लिअर कट उल्लंघन आहे. आता वेळ आहे आपल्या फेवरेट सेक्शनची, क्विक एक्झाम रिव्हिजन समरी. फायनल प्रेपरेशनच्या वेळी हे हायली फोकस्ड पॉइंट्स अतिशय उपयुक्त ठरतील. चला रॅपिड फायर रिव्हिजन करूया. कॉन्सेप्ट आहे डिफ्लेक्शन फ्रॉम द राईट पाथ. सोर्स साधना उमाशंकर प्रसाद 2016. लीगल ॲक्ट्समध्ये ॲडव्होकेट्स ॲक्ट आणि बार काउन्सिल ॲक्ट. मेडिकल ॲक्ट्समध्ये इंडियन मेडिकल काउन्सिल ॲक्ट 1956 आणि लँडमार्क केस जी मार्क्स फिक्स करते ती म्हणजे परमनंदा कटारा vs युनियन ऑफ इंडिया, जिथे आर्टिकल 21 हा लीगल फॉर्मॅलिटीजपेक्षा ओव्हरराईड करतो. हे फॅक्ट्स टिप्सवर ठेवा. शेवटी हे एक अतिशय प्रोव्होकेटिव्ह प्रश्न जो आपण सर्वांनी स्वतःला विचारला पाहिजे. जेव्हा कायदेकानून बनवणारे, रक्षण करणारे आणि शिक्षण देणारेच राईट पाथवरून डिफ्लेक्ट होतील, तर भारताचे कॉन्स्टिट्यूशनल स्वप्न आणि सोसायटीचा बॅलन्स कसा टिकून राहील? या विचारासोबत आपले आजचे हे शैक्षणिक सत्र आपण इथेच थांबवूया. परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. फॉर मोर सच लॉ लेक्चर्स सबस्क्राईब टू गंगा एज्युकेशन. हे सत्र पाहिल्याबद्दल धन्यवाद. हा व्याख्यान उपयुक्त वाटला असल्यास कृपया लाईक करा, शेअर करा आणि गंगा एज्युकेशनला सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वपूर्ण कायदेविषयक व्याख्यानांसाठी आमच्याशी जोडलेले रहा.